साहेब गायकवाड जे लातूरवरून आलेले, समता सैनिक दल, उपासक उपासिका, विविध जिल्ह्यातून तुम्ही आलेला आहात. दुर्गम आहे, परंतु वरती हे सगळं बघितल्यावरती जरा प्रसन्नता वाटली. मला येण्यासाठी जरा मला उशीर झाला, कारण मी असेल परत काय मी लगेच येणार नाही. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये एखादी धम्म परिषद घेऊ की ज्याच्या माध्यमातून एक वातावरण निर्माण होते, लोकांना सही मार्ग समजतो की आपल्याला कुठल्या मार्गाने जायचं आहे. म्हणून या परिषदा होणं हे गत्यंतर आहे. मी समजतो आपण जरा चुकीच्या कन्सेप्टनी गेलो. शूटिंग करा पण खाली बसून करा. तरी आपण राजनीतीला महत्व दिलं, रिपब्लिकन पक्षाला महत्व दिलं, त्यामुळे कुठेतरी धम्म चळवळ ही त्या काळामध्ये कमी प्रमाणामध्ये सुरुवात झाली. परंतु बाबासाहेबांच्या नंतर ही जबाबदारी होती रिपब्लिकन पार्टीची. भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षांची जे भैयासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते, सगळेजण त्या धम्म मंचकावरती असायचे. नंतर दुपारच्या सत्रामध्ये रिपब्लिकन पार्टीची सभा व्हायची. अशी सभा नागपूरच्या दीक्षाभूमीवरती सुरुवात होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म क्रांती केली नागपूरच्या दीक्षाभूमीवरती. परंतु बाबासाहेबांनी संघर्षाचा नारा दिलेला आहे. नाही, संघर्षाशिवाय ते देशामध्ये प्राप्त होऊ शकत नाही. नवीन मार्ग शोधावे लागतील, कारण समाजाला दिशा देण्याचं काम हे भिक्खू संघाचं आहे, भारतीय बौद्ध महासभेचं आहे. जे आपले विचाराचे विरोधक काय, त्यांनी देखील येत असताना, ह्या देशावरती राज्यकर्ते होत असताना त्यांनी त्यांच्या धार्मिक संघटना वाढवल्या. कारण मी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जात असतो, देशाच्या अनेक राज्यामध्ये जात असतो. तुमच्याकडे येण्यापूर्वी मी गुजरातला 3 दिवस होतो, अगदी बॉर्डरवरती कच्छ. तिथूनच ते टेम्परेचर मध्ये राहून मला सर्दी खूप झाली. 9 आणि 10च्या टेम्परेचर मध्ये होतो मध्ये. परंतु बौद्ध धम्म तिथं दिसत नाही किंवा चळवळ कमी आहे. म्हणून इतर समाज, इतर धम्म त्याचा फायदा घेत आहे. हे चित्र बदलायचं असेल तर आपल्याला संयोजितरित्या तिथे काम करावं लागेल. एका बाजूला बाबासाहेब घेत आहेत